नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवते फरसबीची भाजी. ह्याला काय म्हणतात? श्रावणी शेंगा. तर अशी तुम्ही कधी बनवली आहे का? तर अशी नक्की बनवून बघा. मी फरसबीची भाजी कापून घेतलेली आहे छान आणि एका बाउलमध्ये टाकून त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे फरसबी आहे तेवढंच पाणी टाकून चांगली बॉईल करून घ्यायची आणि ती पण फास्ट गॅसवरती. आणि हे पाणी सगळं सुकून द्यायचं आहे. पाणी सुकल्याच्या नंतर तुम्ही हे बघा एवढंच पाणी सगळं सुकलेलं आहे. आणि नंतर फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी फक्त कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण टाका. मी हिंग वरून टाकलेलं आहे, ते तुम्हाला दिसेलच. मी बॉईल करताना ऑलरेडी मीठ टाकलं होतं भाजीमध्ये. तुम्हाला हवं असेल तर अजून टाका. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं असेल तर फास्ट गॅस करून ते पाणी सुकवून घ्या. अशी भाजी तुम्ही नक्की करा, कारण खरंच खूप छान होते भाजी. ह्याला साऊथ टाईप म्हणतात. ह्याच्यामध्ये राई टाकली आणि कांदा टाकायचं, मिरची आणि कढीपत्ता, अजून छान होते भाजी. बाकी काहीही टाकायचं नाही. आणि वरून ओला खोबरा. खायला पण एकदम पौष्टिक आणि नैवेद्यासाठी पण सात्विक भाजी झाली, हो की नाही? तुम्ही पण अशी नक्की करून बघा. मी टाकलं आहे हिंग. फोडणीलाच हिंग टाका, वरून टाकलं तरीही चालतं. नैवेद्यासाठी मी प्लेट रेडी करते. जर तुम्हाला अशी भाजी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण अशी स्टीम भाजी खूप कमी बनतात. आणि कशी वाटली ही भाजी हे मला तुम्ही कमेंटमध्ये तर नक्कीच सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नैवेद्य दाखवून घेऊया. आणि आज आहे माझ्या गुरुचरित्र पारायणाचं 5वा दिवस. आणि 5वा दिवस पण छान आणि समाधानाचा गेला. देवाजवळ काही मागण्यापेक्षा न मागताही पूजा केली ना तरी खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. तुमची सेवा अशीच माझ्याकडनं घडू द्या, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.